नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास अलर्ट या आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत 7 जुलै 2026च्या अत्यंत महत्त्वाच्या चालू घडामोडी. तर व्हिडिओ पहिल्यापासून शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करा. अतिशय महत्त्वाचे आणि निवडक प्रश्न असणार आहे, जे की तुम्हाला कोणत्याही स्पर्धा परीक्षेमध्ये डायरेक्ट विचारले जाऊ शकतात. तर बघा, आजचा प्रश्न क्रमांक 1 आहे, भारताचे 97वे बुद्धिबळ ग्रँडमास्टर कोण बनले आहेत? तर बघा, महत्त्वाचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो. याचं उत्तर आहे बघा, जी.बी. हर्षवर्धन. ऑप्शन नंबर बी याचं उत्तर असणार आहे बघा. तर जी.बी. हर्षवर्धन हे भारताचे 97व्या क्रमांकाचे ग्रँडमास्टर बनलेले आहेत. आणि बघा, 96व्या क्रमांकाचे आहेत इथन वाज. तर बघा, नुकतेच तेही ग्रँडमास्टर बनलेले होते. चला बघूयात आपण. बघा, चेन्नईचे आंतरराष्ट्रीय ग्रँडमास्टर हे हर्षवर्धन जी.बी. हे भारताचे 97वे बुद्धिबळ ग्रँडमास्टर बनलेले आहेत. तर बघा, ते चेन्नईचे आहेत, लक्षात ठेवा. तर बघा, त्यांनी चेन्नईमध्ये आयोजित दुसऱ्या चोला चेस CGM नॉर्म राऊंड रॉबिन्स या स्पर्धेमध्ये अपराजित राहत आपला तिसरा आणि अंतिम ग्रँडमास्टर नॉर्म पूर्ण केलेला आहे. तसेच बघा, लिस्ट बघूयात आपण. बघा, 94व्या क्रमांकाचा आहे आरव डेंगला. 95व्या क्रमांकाचा ग्रँडमास्टर आहे बघा आरोन्य घोष. 96व्या क्रमांकाचा ग्रँडमास्टर आहे बघा इथन वाज. आणि 97व्या क्रमांकाचा बनलेला आहे जी.बी. हर्षवर्धन, लक्षात ठेवा. चला पुढचा प्रश्न बघूयात आपण. प्रश्न क्रमांक 2 आहे बघा, 2026मध्ये कोणत्या देशाकडे सर्वाधिक परकीय चलन साठा असण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे? तर बघा, यावर्षी म्हणजेच 2026मध्ये चीन या देशाकडे सध्याला सर्वाधिक परकीय चलन तर आहेच, पण ते परकीय चलनामध्ये अत्याधिक वाढ होण्याची शक्यता असा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे, लक्षात ठेवा. तर बघा, चीन या देशाची राजधानी आहे बघा बीजिंग. चीनचे राष्ट्राध्यक्ष आहेत शी जिनपिंग. तर बघा, चीनचे चलन आहे युआन, तर लक्षात ठेवा. चला बघूयात आपण याबद्दल. बघा, 2026मध्ये चीन या देशाकडे जगातील सर्वाधिक परकीय चलन साठा म्हणजेच फॉरेन एक्सचेंज रिझर्व्ह असण्याचा अंदाज आणि अधिकृत आकडेवारी जाहीर करण्यात आली आहे, लक्षात ठेवा. तर चला बघूयात आपण पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 3 आहे बघा, गिग आणि प्लॅटफॉर्म कामगारासाठी आंतरराष्ट्रीय रोजगार मानके निश्चित करणारा पहिला जागतिक करार कोणी स्वीकारला आहे? तर बघा, त्या संघटनेचं नाव आहे ILO म्हणजेच इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशन, तर लक्षात ठेवा. चला बघूयात आपण याबद्दल. बघा, गिग आणि प्लॅटफॉर्म कामगारांसाठी आंतरराष्ट्रीय रोजगार मानके निश्चित करणारा पहिला जागतिक करार संयुक्त राष्ट्रांच्या म्हणजेच युनायटेड नेशनच्या आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेने म्हणजेच इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशनने स्वीकारलेला आहे. तर बघा, जिनेव्हा येथे पार पडलेल्या 114व्या वार्षिक आंतरराष्ट्रीय कामगार कन्व्हेन्शन ऑन डिसंट वर्क इन द प्लॅटफॉर्म इकॉनॉमी कन्व्हेन्शन नंबर 193 अधिकृतपणे मंजूर करण्यात आलेले आहे, तर लक्षात ठेवा. चला विद्यार्थी मित्रांनो, पुढचा प्रश्न बघूयात आपण. प्रश्न क्रमांक 4 आहे बघा, कैलाश मानसरोवर यात्रा 2026साठी यात्रेकरूंची पहिली तुकडी कोणत्या खिंडीमधून चीनमध्ये दाखल झाली आहे? ओके, तर बघा, याचं उत्तर असणार आहे नाथुला खिंड, सिक्कीम. तर सिक्कीम राज्यामधील नाथुला खिंडीमधून कैलाश मानसरोवर यात्रा 2026साठी यात्रेकरूंची पहिली तुकडी या नाथुला खिंडीमधून चीनमध्ये दाखल करण्यात आली आहे. बघा, कैलाश मानसरोवर यात्रा 2026साठी यात्रेकरूंची जी पहिली तुकडी आहे ती नाथुला खिंडीमधून चीनमध्ये दाखल झालेली आहे. तर बघा, जून 2026मध्ये 44 भाविकांच्या या पहिल्या जथ्याला सिक्कीमचे राज्यपाल आणि पर्यटन मंत्र्याच्या उपस्थितीमध्ये हिरवा झेंडा दाखवून रवाना करण्यात आलेले आहे. आणि बघा, भारत सरकारच्या परराष्ट्र मंत्रालयातर्फे ही यात्रा प्रामुख्याने 2 मार्गांवरून आयोजित केली जाते, ज्यामध्ये सिक्कीममधील नाथुला खिंड आणि उत्तराखंडमधील लिपुलेख खिंड या 2 खिंडीचा समावेश आहे. चला पुढचा प्रश्न बघूयात आपण. प्रश्न क्रमांक 5 आहे बघा, 2026 ते 2036साठी कोणत्या राज्य सरकारने खोल समुद्रातील मासेमारी मोहिमेला मंजुरी दिली आहे? तर बघा, याचं उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर डी म्हणजेच ओडिसा. तर ओडिसा या राज्याची राजधानी आहे बघा भुवनेश्वर. तर चला बघूयात आपण. बघा, ओडिसा सरकारने 2026 ते 2036 या कालावधीसाठी ओडिसा डीप सी फिशिंग मिशन या महत्त्वाकांक्षी खोल समुद्रातील मासेमारी मोहिमेला नुकतीच मंजुरी दिलेली आहे. तर बघा, या मोहिमेचे उद्दिष्ट आहे राज्याला पूर्व भारतातील प्रमुख खोल समुद्रातील मासेमारी आणि सागरी निर्यात केंद्र बनवणे हे याचे मुख्य उद्दिष्ट आहे. तसेच बघा, यासाठी बजेट जे आहे ते 10 वर्षाच्या योजनेसाठी सुमारे म्हणजेच 2295 कोटी एक खर्च केले जाणार आहेत. आणि बघा, याचे फायदे काय असणार आहेत? या मोहिमेमुळे वार्षिक 2 लाख मेट्रिक टन मत्स्य उत्पादन वाढणार आहे आणि 50,000पेक्षा जास्तीत जास्त रोजगार निर्माण होणार आहे. तर बघा, याची वैशिष्ट्य आहे बघा, यामध्ये प्रगत जहाजे, कोल्ड चेन पायाभूत सुविधा, सी फूड पार्क्स आणि
ब्लू इकॉनॉमी हब याची स्थापना समाविष्ट आहे. तर लक्षात ठेवा. चला पुढचा प्रश्न बघूयात आपण. प्रश्न क्रमांक 6 आहे बघा. बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन म्हणजेच BRO याचा प्रोजेक्ट ब्रह्मक भारतातील कोणत्या राज्यामध्ये कार्यरत आहे? तर बघा याचं उत्तर असणार आहे अरुणाचल प्रदेश. तर अरुणाचल प्रदेशमध्ये भारतातील BROचा म्हणजेच बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन या संस्थेचा प्रोजेक्ट ब्रह्मक हा कार्यरत आहे. लक्षात ठेवा. तर अरुणाचल प्रदेश या राज्याची राजधानी आहे बघा इटानगर. चला बघूयात आपण. बघा BRO म्हणजेच काय, तर बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन याचा प्रोजेक्ट ब्रह्मक हा प्रामुख्याने भारताच्या अरुणाचल प्रदेश राज्यामध्ये कार्यरत आहे आणि या प्रकल्पाचा काही भाग शेजारील म्हणजेच आसाम राज्यामधील धेमाजी जिल्ह्यापर्यंतही विस्तारलेला आहे. तसेच बघा 29 जून 2026 रोजी अरुणाचल प्रदेशमधील रानाघाट येथे या प्रोजेक्टचा 16वा स्थापना दिवस साजरा करण्यात आलेला आहे. याची स्थापना झाली होती बघा 29 जून 2011 रोजी आणि याचे मुख्य उद्दिष्ट आहे भारत चीन सीमेला लागून म्हणजेच बघा LAC या सीमेला लागून असलेल्या संवेदनशील आणि दुर्गम भागांमध्ये भारतीय सशस्त्र दलांसाठी सर्वपक्षीय दळणवळण मार्ग तयार करणे हा याचा मुख्य उद्देश आहे. चला पुढचा प्रश्न बघूयात आपण. बघा प्रश्न क्रमांक 7 आहे. कोणता देश भारताची युनिफाईड पेमेंट इंटरफेस म्हणजेच UPI सेवा अधिकृतपणे स्वीकारणारा 10व्या क्रमांकाचा देश बनलेला आहे? तर बघा महत्त्वाचा प्रश्न आहे. याचं उत्तर आहे बघा ग्रीस. ऑप्शन नंबर डी याचं उत्तर असणार आहे. तर ग्रीस या देशाची राजधानी आहे बघा अथेन्स. तर बघा केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांच्या ग्रीस राजधानी आहे बघा अथेन्स दौऱ्यादरम्यान 30 जून 2026 रोजी याची अधिकृत घोषणा करण्यात आलेली आहे. या दरम्यान एक आंतरराष्ट्रीय करार करण्यात आलेला आहे. तर बघा हा जो प्रकल्प आहे तो नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाची आंतरराष्ट्रीय शाखा NIPL म्हणजेच NPCI इंटरनॅशनल पेमेंट्स लिमिटेड आणि ग्रीसमधील आघाडीची बँक युरो बँक यांच्यातील भागीदारीतून साकारण्यात आलेला आहे. तर या दोन देशातील कंपन्यांमध्ये करार करण्यात आलेला आहे. लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 8 आहे बघा. भारत औद्योगिक विकास योजना म्हणजेच भाव्या कोणत्या केंद्रीय मंत्रालयाने सुरू केली आहे? तर बघा याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ए म्हणजेच बघा त्या मंत्रालयाचं नाव आहे वाणिज्य आणि उद्योग मंत्रालय. तर वाणिज्य म्हणजेच केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाने भारत औद्योगिक विकास योजना म्हणजेच भाव्या या योजनेला सुरुवात केलेली आहे. तर लक्षात ठेवा. चला बघूयात आपण याबद्दल. बघा केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी नवी दिल्ली येथे या योजनेचा अधिकृतपणे भाव्या पोर्टल लॉन्च केलेले आहे. तर बघा याचे मुख्य उद्दिष्ट आहे 100 जागतिक दर्जाचे प्लग अँड प्ले औद्योगिक पार्क विकसित करणे, ज्यामुळे देशातील विनिर्माण क्षमता वाढेल आणि मोठ्या प्रमाणावरती रोजगार उपलब्धता होणार आहे. तर लक्षात ठेवा. चला पुढचा प्रश्न बघूयात आपण. प्रश्न क्रमांक 9 आहे बघा. पुन्हा संगछू 2 या टेरिफ प्रोटोकॉलवर कोणत्या देशांनी स्वाक्षऱ्या केल्या आहेत? तर बघा भारत आणि भूतान या दोन देशांनी या प्रोटोकॉलवरती स्वाक्षऱ्या केलेल्या आहेत. तर लक्षात ठेवा भारत आणि भूतान हे याचं उत्तर आहे. तर बघा भारताची राजधानी आहे दिल्ली आणि भूतान या देशाची राजधानी आहे बघा थिम्पू. चला बघूयात आपण याबद्दल. बघा स्वाक्षरीचे ठिकाण. तर भूतानची राजधानी थिम्पू येथे या करारावरती स्वाक्षऱ्या झालेल्या आहेत. आणि बघा भारताचे केंद्रीय ऊर्जा मंत्री मनोहर लाल यांच्या भूतान दौऱ्यादरम्यान भूतानचे ऊर्जा आणि नैसर्गिक संसाधन मंत्री ल्यनपो गेम शेरिंग यांच्या उपस्थितीमध्ये हा करार पूर्ण झालेला आहे. तसेच बघा हा जो प्रकल्प आहे तो 1020 मेगावॅट क्षमतेचा पुन्हा संगछू 2 जलविद्युत प्रकल्प आहे. लक्षात ठेवा. आणि बघा नदीचे नाव आहे भूतानमधील पुन्हा संगछू नदी. तर बघा या प्रकल्पाचे स्वरूप आहे हा एक रन ऑफ द रिव्हर प्रकल्प असणार आहे. लक्षात ठेवा. आणि बघा टेरिफ प्रोटोकॉल म्हणजेच काय बघा या कराराद्वारे भूतानमधून भारतात निर्यात होणाऱ्या अतिरिक्त विजेचे दर म्हणजेच टॅरिफ आणि क्रॉस बॉर्डर पॉवर एक्सचेंजची नियमावली अधिकृतपणे निश्चित करण्यात आलेली आहे. लक्षात ठेवा. तर बघा पुढचा प्रश्न बघूयात आपण. प्रश्न क्रमांक 10 आहे बघा. जागतिक हवामान संघटनेचा सर्वोच्च वैज्ञानिक सन्मान IMO पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात येणार आहे? तर बघा महत्त्वाचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो. तर बघा याचं उत्तर असणार आहे डॉक्टर फ्लॉरेन्स अरेबियर. ओके ऑप्शन नंबर ए याचं उत्तर असणार आहे. तर नुकताच यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. लक्षात ठेवा. तर बघा जागतिक हवामान संघटनेचा सर्वोच्च नागरिक सन्मान मानला जाणारा IMO पुरस्कार म्हणजेच इंटरनॅशनल मेट्रोलॉजिकल ऑर्गनायझेशन प्राईज
हा फ्रान्सच्या प्रसिद्ध महिला हवामानशास्त्रज्ञ डॉक्टर फ्लोरेन्स राबियर यांना प्रदान करण्यात येणार आहे. तर बघा, जागतिक हवामान संघटनेने जून 2026मध्ये या सर्वोच्च पुरस्काराची अधिकृत घोषणा केलेली आहे आणि डॉक्टर राबियर या 2027मधील जागतिक हवामान काँग्रेस या दरम्यान हा प्रतिष्ठित पुरस्कार स्वीकारतील आणि त्यांचे विशेष व्याख्यान देणार आहेत, म्हणजे त्यांचे भाषण होणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, याच प्रश्नाबरोबर आजच्या दिवसाचे जे करंट अफेअर्सचे प्रश्न होते ते सर्व आपण कव्हर केलेले आहेत. तर भेटूयात आपण उद्या सकाळी 6 वाजता. धन्यवाद.